बरसीम हे रब्बी हंगामात येणारं आणि 4 ते 5 कापण्या देणारं तसंच कमी खर्चात जास्त चारा देणारं मेथीवर्गीय चारा पीक आहे. बरसीम हे मेथी घासासारखंच दिसतं. या बहुगुणी चारा पिकाची उंची लसूण घासाएवढीच असते. काही भागात या पिकाला घोडा घास असंही म्हणतात. या पिकाचा चारा रुचकर, पालेदार, लुसलुशीत आणि सकस असतो. या चाऱ्यामध्ये जवळपास 16 ते 18% प्रथिने असल्यामुळे दुभत्या जनावरांच्या प्रकृतीसाठी हा चारा चांगला मानला जातो. या चाऱ्यामुळे दूध उत्पादनात वाढ होते. 4 ते 5 कापण्या होऊन भरपूर हिरवा चारा मिळत असल्यानं हे पीक अनेक अर्थानं फायदेशीर ठरतं. या चारा पिकाला मध्यम ते भारी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन लागते. आम्लयुक्त आणि पाणी साचून राहणाऱ्या जमिनीत बरसीम चारा पिकाची वाढ होत नाही. तसंच या पिकाला थंड आणि कोरडं हवामान आवश्यक आहे. उष्ण आणि दमट हवामान या पिकाला अनुकूल नाही. जेवढा थंडीचा काळ जास्त तेवढा जास्त कापण्या मिळतात. पेरणी शक्यतो ऑक्टोबरच्या 3ऱ्या आठवड्यापासून ते नोव्हेंबर अखेरपर्यंत करावी. पेरणीसाठी सपाट 5 बाय 3 मीटर आकाराचे वाफे तयार करावेत. पेरणी फार लवकर केल्यास थंडी कमी असल्यानं उगवण व्यवस्थित होत नाही आणि सुरुवातीची वाढ ही जोमदार होत नाही. उशिरा पेरणी केल्यास शेवटच्या कापण्या मार्च किंवा एप्रिल महिन्यात होतात. त्या काळात थंडीचं प्रमाण कमी झाल्यानं उत्पादनावर परिणाम होतो. पेरणीपूर्वी बियाणाला प्रति 10 किलो बियाण्यासाठी रायझोबियम जीवाणूसंवर्धक चोळावं. तसंच पेरणीपूर्वी बरसीमचं बी 10 लिटर पाण्यात 100 ग्रॅम मीठ टाकून तयार केलेल्या द्रावणात टाकावं. या द्रावणावर तरंगणारं पोचट बी आणि काडी कचरा काढून टाकावा. बरसीम चारा पिकाच्या वरदान, मेस्कावी, JB1, HB146 हे वाण आहेत. यापैकी उपलब्ध असलेल्या एका वाणाची पेरणीसाठी निवड करावी. या चारा पिकाला 10 ते 12 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावं लागतं. सुरुवातीच्या 2 आठवड्यामध्ये 1 आठवड्याच्या अंतरानं पाणी द्यावं. हिरव्या चाऱ्यासाठी बरसीमची पहिली जावळ कापणी साधारणपणे पेरणीनंतर 45 ते 50 दिवसांनी करावी. नंतरच्या कापण्या 21 ते 25 दिवसांच्या अंतराने कराव्यात. अशा प्रकारे ऑक्टोबरमध्ये पेरणी केल्यास बरसीमद्वारे 4 ते 5 कापण्या घेणं शक्य होतं आणि पेरणीला जर उशीर झाला तर 3 ते 4 कापण्या मिळतात. अशा प्रकारे तुम्ही बरसीमची लागवड करून घरच्या घरी आपल्या जनावरांची हिरव्या चाऱ्याची गरज पूर्ण करू शकता.